स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मांडे परिवार व खडके परिवार इथलं दिसतं जवळच. इकडे घर काय इकडं इकडे समोर नाही गावामध्ये घर दिसतंय. मांडे परिवार व खडके परिवार. पोरग बुटतंय, पोरगी जास्त उंच आहे. कसं सोयीर पण जमलं, एकाच भाऊन सोयीर पण जमलं. लोंढे सरनी खर्च केला लग्नाचा. पदरात घ्या म्हणले. पोरग बुटतंय, मोठी पोरगी भेटायला कुठं. मग आता मोठी जरी असली इलाज नाही का, आता पोरगी भेटत नाही. मुलीचं स्वार्थच आहे म्हणून माझ्या बापाला निरोप आला. एकाच भाऊ कोण ते म्हणले आमच्या गावात एक पोरग आहे, त्याचं नाव बालासाहेब खडके, गिरी बालाजी. हो, हे बालाजी देवस्थान आहे आपल्या गावचं आहे. सारखं बघत आहे माझ्या तोंडाकडं. ते म्हणते एक एकच गटलो भाऊ मी. माझ्या सपनात बी नाही गोष्टी आहे. ही बायको मला भेटेल मला माहित नाही. आता लग्न लागायचे. बांडे परिवार व खडके परिवार. संजय तोडकर यांच्याकडून या कार्यक्रमाला 50 रुपये आलेत. लग्न करता नवरीकड धन्यवाद. लोंढे सरचा खर्च आहे, सर्व त्यांचा परिवार, आपल्या सर्वांचा आशीर्वाद, नामदेव मामाची कृपा. महिला मंडळ सगळे आले का? नवरदेवाचा मामा राहिला. मामा नवरदेवाचा, नवरदेवाला मामा नाही का? या की एक जण तुम्ही या सर. सर या या या. हे बघा मामा नवरदेवाचा कसा मामा, भारी सड पातळ. हे ना जावा इथं. या जावाई तुमच्या अधिकाच्या महिन्यात बोलून करू. आमची तुमची संगच, काय चिंता नाही. हे मामा इथं नवरदेवची, नवरीचे मामा काय ना, नामदेव पाटोळे नवरीचे मामा. एवढी मोठी पोरगी गोष्ट मामा झोपडी घालता काय आहे. उठलं की जायचं कुठतरी, उठलं की जायचं कुठतरी, उठलं की जायचं कुठतरी. धारूरला जायचं, धारूरला जायचं. आणि पोरीचं लग्न केव्हा करायचं मामा? मुलगी आता ऐकत नाही. आपला सर्वांचा आशीर्वाद, लग्नाला सुरुवात. संता का तुळशीला पाणी घाला. संता आई तुळशीला पाणी घाला. आले का सगळे? लग्नाला सुरुवात करायची का? गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, पाटील, पोलीस पाटील, चेअरमन, वकील, डॉक्टर, क्लस्टर अधिकारी, सर्व गावकरी, आसरडो सर्वांचा आशीर्वाद आणि लग्नाला सुरुवात. सावधान शिवतने वरिष्ठम सर्व कल्याण मूर्ती हर्षकमलस्थं शोभितं मोदकेन अरुणकुसुमालयालंबोधरञ्च मम हृदये निवासं श्रीगणेशाय नमामि. वधूवर्य शुभं भवतु. सावधान शुभमंगल सावधान.
नाव घ्यायचंय उखाण्याचा पॉइंट आहे. मावशी तुम्ही नाव आमचं कसं बसलंय जणू बाबुलच्या खोडावर बसलंय. कसं पक्का बसलंय, कसं पक्का बसलंय तात्याईंचो. कारभारी नाव घ्यायचंय खाली उतरा, नाव घ्यायचं खाली उतरा. मावशी तुम्ही नाव घेते छोटं, मी घेते मोठं. तुम्ही नाव घेता तुमचे मालक घरी. माझं चित्तर लय खत्तर, माझी गुळाची ढेप. कधी बी एवढंच माणूस आहे, कधी बी. 15 वर्षापूर्वी आलते मी तुमच्याकडं वसंत भाऊ, तेव्हा एवढंच होते मग. आता बी एवढंच आहे. हिवाळ्यात असंच, पावसाळ्यात असंच, उन्हाळ्यात असंच. का म्हणून असं आहे, जेवायला खात नाही,
नुसतं फिरत राहतं इकडे फिर तिकडे फिर इकडे फिर तिकडे फिर सर गाव तेच आहे पायाखाली गाव घालते बघा लोक टाळी वाजते तर कुठलाही कार्यक्रम असू द्या हे गैरहजर कधीच नाही माणूस सगळ्याच्या पुढं गावात पुढारी जर आला तर कोणी भेटणार नाही हे माणूस त्याला भेटणार सगळ्याच्या आधी हे माणूस तिथं हजर हा खरं खोटं बघा सर ऐका खरं म्हणलं तर लग्नाचा कार्यक्रम असू द्या सगळ्याच्या पुढं हळदीला माणूस हजर लग्न जावं लागेल पण हळदीला हजर इतका कामाचा माणूस आहे म्हणून मी पसंत केलाय म्हणून मला पास पडले सर म्हणले किती पैसे जाऊ द्या पण बायको करून देईल हीच बायको करून दे यांना हा मी तुम्हाला आवडते ना जमलं तुम्हाला पहिली बायको आहे ना कुठं बसली इथं आली का इथं आली नाही घरीच आहे कुठं माझं वाटेल तुम्ही इथं जमलं त्याच्यामध्ये लग्न केलंय एक तिथं आणि एक इथं त्याच्यामुळे लग्न केलं बघा ना लोकांना एक बायको भेटत नाही या माणसाला दोन बायको भेटत पहिलीचं नाव काय पार्वती ती पार्वती आहे आणि मी तारामती पार्वती तारामती खरं खोट आता मी तुमचं नाव घेते कारभारी मी तुमचं नाव घेणार कारभारी दोन बायका करू नये का करू नये एका पुरुषा दोघी नारी आणि पाप अशी त्याच्या घरी ज्याला दोन बायका त्याच्या घरी पाप असतं खरे खोट दोन बायका करू नये दोन बायकाची लय हवस गाडी आला दोन बायकाची लय हवस गाडी आला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वड्याला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वड्याला आर दोन बायकान फजिती ऐका तुम्हा सांगते उगायका कशाला करतात दोन बायका एक देती तातीने एक देती शिळी भाकर एक देती तातीने एक देती शिळी दोन्हीच्या मधात गट गट गिळी एक हांती पळी एक हांती दांडी दोन्हीच्या मधात मोडी ना मांडी तुम्हा सांगत येऊ गायका कशाला करतात दोन बायका वासना बायको शेजारी रे वासना बायको शेजारी तिने केली भाल्या भाल्याची बेजारी वासना झाली रावणाला किती बायका होत्या त्याला 80,000 बायका होत्या रावणाला किती 80,000 पण वासना कोणाला गेली सीतामाईवर वासनीच्या संगे नको जाऊ म्हणा पाहत्या रावणा काय झाले इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा बरी नव्हे थट्टा भाल्या भाल्याशी लावला बट्टा अरे कामाची कोतवाले आणि नाडले बहुताशी अरे हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी तुहार मायबाप तुहार मी काया पुरीचा हे जरी नाही कळलं दुसरं तिचे दूध किती 17 रंजन भरून गेले न पेले 12 हाती आम्ही लटके न बोलो वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई
नाव घ्यायचं. कारभारी मी तुमचं नाव घेते. लग्न झालं मारक्या जीवाचं. लग्न हे जीवाशिवाचं झालं पाहिजे. हे लग्न मारक्या जीवाचं आहे. लग्न शिवाचं झालं म्हणजे जीवनाला मोक्ष भेटतो. देव आणि मी अर्थात तू आणि मी नाही तुझा जी देवासंग लग्न झालं पाहिजे माणसाचं. जीवनाचा उद्धार होतो. कारभारी आता मी तुमचं नाव घेणार आहे. मी तुम्हाला आवडते ना? मी काय दिसते तुला आरचीच. मी आरची म्हणणार तुम्ही कोण? परश्या. असला परश्या बुट्टा. आता कारभारी मी तुमचं नाव घेते. मला एकदा पिल्लू म्हणा. पिल्लो असं म्हणा. पिल्लो. माय असं नाही करणार. लांबणीच म्हणा. पिल्लो. पिल्लो. हे माझं डुग्ग. माझा 3 चाकी रिक्षा. डुग्ग माझं 3 चाकी रिक्षा. हे मला पिल्लू म्हणते. ते माझा रिक्षा. मी त्यांचं नाव घेते. कारभारी नाव घेते. अटॅक्शन. सावधान. हात नीट खाली. नीट हात हात. मी शाळा जात नाही कधी. जा लोंढे सर संग तिकडं. लोंढे सर यांना घेऊन जा आंबेज बघायला उद्या. पहिल्यांदा अंगणवाडीत घाला. भुगऱ्या खास जाते ना. भुगऱ्या खास जाते ना. भगुण्याची भुगरी आणते मी. खायला कमी नाही माणूस. पुढं असते खायला. खायला ढिलं पडत नाही माणूस. आंबेज वगैरे आहेत ना तुमचे मॅडम पहिले. तिकडे एक मॅडम इकडे एक मॅडम. म्हणून आता शाळात जायचं. अडक्शन. सावधान. विश्राम. सावधान. विश्राम. वा. लग्न करायचे मालकाचं. नाव घेते माझ्या मालकाचं. कारभारी नाव घेऊ. आता उद्या जायचं आपलं हनीमूनला. हनीमूनला जायचं ना. आपल्याकडे मोठी गाडी आहे. तुम्ही सीटवर नाही बसायचं. डिग्गीत बसायचं. डिग्गीत. कामून तुम्हाला चक्कर येईन. चक्कर. तुम्ही असं जोकर तुम्हाला येईन चक्कर. काय नाका दांडी बाई. हनीमून कसा करायचा? पंढरपूर, आळंदी, पैठण. मग इकडे यायचं देवीला आपल्या गावातले. खरे खोटं असं हनीमून करायचा. खरे खोटं. मग घेऊ ना. घ्या म्हणायचं. घे नाही घ्या. मी का तुमची एवढी का होय? मी मोठी ना. मोठ्या माणसाला आवाजावर बोलायचं. आरुतुरं बोलायचं नाही. तुमच्या भागात नाही. तुमचा भाग बराच खतरनाक आहे. तुमच्या गावात लय संस्कार येतं. आम्ही सरच्या घरी गेलतो बघा. किती मोठे संस्कार घरातले. भारी भारी पोरं बी मस्त. इतकं सेवेला तत्पर उभेच. आणि शब्द मोडीत नाही सरचं कधी. मग सगळे भाऊ सुद्धा आवाजावर बोलते. तो ते बोलत असते ना. तुम्ही नसतं बोलत. सरकारी दवाखान्यात नेऊन घालला पाहिजे. कंपाऊंडर म्हणून. घेते नाव माझ्या मालकाचं. बाई मावशी नाव घेतल्याचा पदर घ्यावा. पदर चावून खावा. सौभाग्याचं कुंकू द्यावा. आणि मालकाचं नाव घ्यावा. तुम्ही नाव घेता छोटं. मी घेते मोठं. तुम्ही नाव घेता तुमचे मालक घरी. पण माझं फाउंडेशन उभंच आहे. घेते माझ्या मालकाचं नाव. ऐका ना. शूटिंग चालू आहे. उद्या महाराष्ट्रभर जाणार आहे सगळी शूटिंग. कुठं लग्न झालंय पोराचं. पोरगी एवढी मोठी. पोरग एवढंसं. कोणी जमिलं. सगळे येणार आहे लोंढे सरवर. आपलं काय घेणं. इकासराव लोंढे सर हे दोघं बघून घेते ना. पोरगी आहे इकासरावने आणलेली. आणि पोरग लोंढे सरने आणलेली. दोघं जबाबदारी बघून घेते. काय वयाने मी भरपूर आहे. तुमचं वय कमी आहे. तुमचं 13 असेल का? 13 सारखं दिसतंय म्हणून. 13 म्हणजे 50 13 म्हणलं. 50 13 म्हणजे 53. आणि भाऊ 55 जमलं ना. 2 वर्ष मी मोठी तुम्हाला थोरली. पण आवडते ना. वाता ते इंचू. घेते बाई नाव. आधी केली बारशी. पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड. मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला टरकुणीचा जोडा. मग पाहिला वाकरीचा वाडा. वाकरीच्या वाड्यावर नसतो ज्ञानभराचा घोडा. ज्ञानभराच्या घोड्याला घुंगराची हलकी. मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तोरा. मग पाहिला गोपाळापुरा. झोपे गेले का? जागेच आहे. सारखं पाहते. टुळू 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 टुळू. माझ्या तोंडाकडे पाहते सारखं. तिरपट पाहते. तिरपट. कामन पाहत मावशी काम पाहते. ते म्हणते कोणाच्या बायकोला मिशा नाही. कोणाच्या बायकोला मिशा नाही. मिशा कस काय मिशा. मावशी मी बापावर गेले. हे बापावर गेले. तिकडे बघू दे. बाई 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 यांच्या मिशा कमी झाल्या आणि मला आले. सारखं बघते टुळू टुळू टुळू. मी तुम्हाला आवडते ना. काय ना. मग पाहिला गोपाळापुरा. गोपाळापुरा जनाबाईचा खेळ.
मग झाली आळंदीला जायची येळ. आळंदी साधू संत खास देव राहिले आसपास. संतांची करते सेवा. पत्ते गेले महादेवा. महादेव पाहिले बळी. मग आली जगन्नाथाची पाळी. जगन्नाथ शोभा आणि बालासाहेबाच्या माग साक्षात परमेश्वर उभा. थँक्यू. रामाच्या पाऱ्यात कोंबड कुकत. रामाच्या पाऱ्यात कोंबड कुकत आणि बालासाहेबाला पाहून पिसाळा कुत्र भोगत. हॅलो. हा मी गेलो. भांड्याच्या मुलीची आई बसती आईस पैस आणि भांड्याची मुलगी माझी दुधाची म्हैस. बाप येतात ते इंसू. काय नाव बालासाहेब का? देवळीत देवळी देवळी घिसणी. देवळीत देवळी देवळी घिसणी. बालासाहेब गेले असताना असला डुकरान दिली दृष्टी. मी नाही ऐकणार तुम्हाला. हॅलो. माजलगावून पेरलं आसरडोपर्यंत बिलाईत. भांड्याची मुलगी माजलगावून आसरडोला आणली घोलावी. धन्यवाद. आता नवरी वाट लावायची. लेख गरीबाची असो श्रीमंताची असो. लेखी करता कोणी बी रडतं. लेख कशी आहे कसं संगोपन केलं लेखीचं. रत्न सारकी जतन केली. बाबांनो ज्याला मुलगी ती भाग्यवान. 4 मुलं असावं 1 मुलगी असा. 2 मुलं असावं 1 मुलगी असा. जीवन कसं मुलीचं. जगात सारे लोक स्वतंत्र झाले. जगात 2 गोष्टी परतंत्र. एक गाय आणि एक मुलगी. गाय संपली की शेतकरी संपला. मुलगी संपली की जगत संपलं. आणि मुलापेक्षा मुलगी बरी आणि दोन्ही कुळाचा उद्धार करी. बेटी बचाव बेटी बचाव बेटी बचाव. मुलगी वाचली पाहिजे. काय जन्म मुलीचा. कसा मुलीचा जन्म आहे. लेकीचा गा जन्म बाई जसा गाजराचा